मीच एक पाऊल पुढे जाऊन त्याच्या ओठाचा चावा घेतला. तो इतका उत्तेजित झाला की त्यालाही कळून चुकले की आता त्याची सुटका नाही. मी त्याला मागे ढकलले आणि त्याच्या अंगावर चढले. तो इतका उत्तेजित झाला की त्याने माझ्या कंबरेला पकडून मला बेडवर टाकले. माझ्या गाऊनवरून तो माझ्या स्तनांवर हात फिरवू लागला. त्याने माझा गाऊन काढला आणि स्वतःचे कपडे काढले आणि तो पुन्हा माझ्या अंगाजवळ आला. माझ्या कानांच्या पायांवरून तो जीभ फिरवत होता. त्यामुळे माझे शरीर पूर्ण गरम झाले होते. त्याने माझे पाय फाकवले. काही कळायच्या आत त्याने माझी सेक्सी लेसी काढली आणि माझ्या वजनाला तो चाटू लागला. त्याची जीभ इतकी डीप होती की आता मला राहावत नव्हते. मी लगेचच त्याला ढकलले आणि त्याच्या पेनिसवर मी हात फिरवला. त्याच्या पेनिसचा आकार खूप मोठा होता. आता तर मला अंगावर जास्तच शहारा आला होता. मी त्याला बेडच्या शेजारील ड्रॉवरमधून मी त्याला स्ट्रॉबेरी फ्लेवर कंडोम काढून दिले. त्यानंतर माझी ब्लोजॉब करण्याची तसी देखील मी पूर्ण केली. त्यानंतर त्याने फेस टू फेस पोझिशनमध्ये त्याने पेनिज माझ्या व्हाजायनामध्ये घातले. माझे डोळे बंदच होते. फेस टू फेस नंतर आम्ही 69 ही पोझिशनही करून पाहिली. खूप मजा आली. मला पॉर्न पाहायला खूप आवडते. माझ्या पार्टनरने माझ्यासोबत वेगवेगळ्या पोझिशन सेक्स करावे असे कायम वाटायचे. ज्यावेळी आमची खरी सेक्स करण्याची वेळ आली, त्यावेळी माझ्या पार्टनरला मी मला शॉर्ट पोझिशनमध्ये सेक्स करायचे आहे, असे सांगितले. त्याला माझे थोडे आश्चर्य वाटले. पण त्यालाही नंतर ते करण्याची इच्छा झाली. आम्ही नेहमीप्रमाणे फोरप्लेचा आनंद घेतला. आता वेळ डॉग शॉटचा आनंद घेण्याची होती. आता ते कसे करायचे कळत नव्हते. फेस टू फेस पोझिशन इतके ते सोपे नव्हते. मी दोन्ही हातांवर बसले. त्याने माझ्या व्हाजायनाला मागून हात लावला. तो माझ्या अगदी मागेच उभा होता. माझी व्हाजायना ओली होती. त्याने हीच संधी साधून त्याची पेनिस मागून माझ्या व्हाजायनामध्ये इन्सर्ट केला. तो व्हाजायनामध्ये करायचा नव्हता हे माहीत होते. पण मागून व्हाजायनामध्ये पेनीस घातल्यामुळे मला काहीतरी पकडल्यावाचून गत्यंतर नव्हते. आमच्या मोशनमुळे बेडचा आवाज येत होता, ज्यामुळे हसायलाही येत होते. पण माझ्या पहिल्या डॉग शॉट सेक्सचा आनंद मी घेतला याचा मला आनंद आहे. आणि माझा पार्टनर लिव्हयनमध्ये राहतो. 2 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आम्हाला सेक्स कधी करू याची उत्सुकता होती. तो दिवसही आला. एका रात्री आम्ही पॉर्न पाहत पहिले सेक्स करायचे ठरवले. त्यानुसार आम्ही पॉर्न मोबाईलवर लावले. रोमँटिक पॉर्न पाहता पाहता त्याने माझ्या पीमध्ये कधी हात घातला मला समजलेच नाही. तो फिंगरिंग करत होता. त्याने त्याच्या मधल्या बोटापासून सुरू केले. तोपर्यंत आम्ही एकमेकांना स्मूच करू लागलो होतो. त्याने त्याचे दुसरे बोटही माझ्या व्हाजायनामध्ये घातले. आता मला राहावत नव्हते. तो माझ्या मानेला चावत होता. त्याचा दुसरा हात हळूहळू माझ्या स्तनांकडे जात होता. आणि माझा हात त्याच्या पाठीवर. तो माझ्या अंगावर होता. त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या पेनिस माझ्या व्हाजायनामध्ये टाकायला सुरुवात केली. पहिल्यांदा दुखले. मी ओरडणार इतक्यात त्याने माझ्या तोंडावर हात दाबला. पण मी थोडे सहन केल्यानंतर पेनिस अगदी नीट आत गेले. आम्ही एकमेकांमध्ये इतके बुडालो होतो की फोनमध्ये पॉर्न व्हिडिओ सुरू आहे देखील विसरलो.
आमचे सगळे झाल्यानंतर फोनमधील पॉर्नचा आवाज आम्हाला आला आणि आम्हाला हसू आले. त्यानंतर आम्ही ती रात्र एकमेकांच्या कुशीत घालवली. माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी नाईट आऊटसाठी गेले होते. मूव्ही, व्हिडिओ गेम्स असा आमचा सगळा प्लॅन होता. पण अचानक आम्हाला भूक लागली. म्हणून मी त्याच्या किचनमध्ये मॅगी बनवण्यासाठी गेले. इतक्यात तो अचानक माझ्या जवळ आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. मला पटकन उचलून त्याने किचन टॉपवर बसवले. त्याने माझा टॅपमध्ये हात घातला. तो माझ्या ब्रा जवळ आला. त्यावेळी मी माझी पुशअप ब्रा घातली होती. त्यात माझे स्तन जास्त मोठे वाटत होते. त्याने माझा टॉप काढला. माझी ब्रा काढली आणि माझ्या स्तनांना त्याने त्याच्या 2 हातांनी धरले. तो ज्या पद्धतीने माझी स्तने दाबत होता, मला त्यामुळे काहीतरी होत होते. मी तशीच उठले पण त्याने मला घट्ट पकडले. त्याने फ्रीजमधून चॉकलेट बाहेर काढले आणि ते मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करायला ठेवले. त्याने माझ्या पाठीवर किस करायला सुरुवात केली. मी त्याचा शर्ट काढला. त्याच्या मानेवर चावायला घेतले. त्याच्या कानांच्या पाळींना मी आळीपाळीचे चावत होते. त्याने मायक्रोवेव्हमधून चॉकलेट बाहेर काढले. माझ्या स्तनांवर मेल्टेड चॉकलेट ओतले. आता तो माझ्या स्तनांना चोखत होता. मीही त्यातील चॉकलेट घेऊन त्याच्या अंगाला लावले. किचन टॉपवरून उतरत मी खाली बसले, त्याची काढली. त्याच्या पेनिस मी तोंडात घेतल्या. त्याला असे करताना खूप जास्त फील होत होते. त्याने माझे केस घट्ट पकडून धरले होते. मग त्याने मला डायनिंग टेबलवर बसवले आणि तिथेच आम्ही आमचे पहिले सेक्स केले. किचनमध्ये आमचे पहिले सेक्स होईल असे वाटले नव्हते.